हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असाल पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करणार आहोत। आज आपण वर्कआउट करणार आहोत, डंबलचा वर्कआउट करणार आहोत। चेस्ट आणि बॅक एकाच मुवमेंटला कशी वर्क होते, एकाच डंबलने तुम्हाला दाखवणार आहे। डंबल पुल ओव्हर या मशीनचं वर्कआउट। मित्रांनो, जे आपले कोणी नवीन असतील, बिगनर्स असतील, त्यांनी सुद्धा मारला तरी चालेल, पण त्यांनी लाईट वेटने सुरुवात करावी हे तुम्हाला सांगतो। पण डंबल घेताना आपल्याला सीटची पोझिशन परफेक्ट असायला पाहिजे, कारण बरेच जणांची मुवमेंट चुकती। ते शॉर्ट आपण जो म्हणतो हा भाग जो बसायचा असतो तिथे न बसता बरेच जण इथे बसतील आणि अँकल त्यांचा चुकतो। समजा पुलवर मारायची तर मानेचा भाग आहे ना नॉर्मल असा खाली येतो, त्यांचा मानेचा भाग तरी वर्क करता, मग त्याच्यामुळे त्यांना इंजुरी कुठली होऊ शकते, मानेचा भाग त्यांचा इंजुरी होऊ शकते। आता बघा, या भागामध्ये तुम्ही आता सीटला सीट झाले आणि डंबलची पोझिशन घेताना आपण जो ट्रायसेप वर्क करतो ना पुश डाऊनचा, या लेवलला हे पामची लेवल तुम्ही आतमध्ये असायला पाहिजे आणि आज फुल स्ट्रेच न करता नॉर्मल फोल्ड ठेवा आणि याला अँकल असं खाली जाताना नॉर्मल फोल्ड 1 2 3। एल्बो तुमचा फोल्ड जावा आणि चेस्ट लेवलला त्याला येऊ द्यायचा। डाऊन अप हा वर्क आहे। जे बरेच जण म्हणतात की माझी लोअर चेस्ट होते पण अप्पर चेस्ट का होत नाही, जे आपण म्हणतो आपले इथले हाड दिसत आहेत, माझे इथला लोअर चेस्ट वाढलेली आहे, अप्पर चेस्ट होत नाही। मग त्या मसल साठी हा वर्कआउट एकदम बेस्ट आहे। तुम्ही याला आपला हा फ्रंट चेस्ट साठी आपला अप्पर चेस्टला तुम्ही हा डंबल पुल ओव्हर बघा, फॉर्म पाहून घ्या। चेस्ट अप करा, एल्बो आतमध्ये, हे पामची पोझिशन पाहून घ्या तुम्ही, रॉडच्या लेवलला थोडा बेंड करून डाऊन। जेवढं तुमचा एल्बो डाऊन होईल तेवढे रेंज पर्यंत जाऊ द्या, हाफ न मारता, नाही तर बरेच जण एवढा हाफ मारतील आणि पुढे रेंजला जास्त घेतील, त्याच्याने तुमचा हा जो डेल्ट आहे आपला त्याच्यावर इंजुरी येऊ शकते। तुम्ही चेस्ट लेवलला घ्या, एल्बो तुमचा थोडा नॉर्मल फोल्ड करा, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट। हा झाला तुमचा अप्पर चेस्ट साठी। आणि याच्यामध्ये अजून बरेच जण स्ट्रेट बेंचवर न मारता क्रॉस बेंचवर सुद्धा मारतात, तोही तुम्हाला सांगतो। तो म्हणजे बॅक मसलवर सुद्धा येतो, चेस्ट आणि बॅक दोन्ही वर्क होतं याच्यामध्ये डंबल पुल ओव्हर मध्ये। आणि याला आपण जो आपण झिगझॅग बार म्हणतो, इझेड बार, त्याच्याने सुद्धा आपण वर्क करू शकतो। आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म परफेक्ट दाखवतो। सुरुवातीला तुम्ही आपल्या शोल्डर लेवलला तुमचे पाय असणे महत्वाचे। हिप्सचा भाग डाऊन करा आणि डंबल तुमच्या बाजूलाच असणं महत्वाचे, किंवा तुमचा फ्रेंड असेल कोणी त्याच्याकडून डंबलची तुम्ही हेल्प मागा। डंबल घेतला, सेम पोझिशन घ्यायची, लोअर बॉडी बेंड करा, चेस्ट अप करा। लोअर बॉडीचा आपला फक्त बेंड व्हायला पाहिजे आणि इथं फक्त आपला चेस्टचा भाग असणं महत्वाचं आहे। आणि आपण चेस्ट लेवलला घ्या, एल्बो बेंड करा, सेम पोझिशन अप्पर चेस्ट साठी आणि बॅक मसल साठी। ब्रीदिंग, विदाउट ब्रीदिंग,
ब्रीद आउट. बरेच जण जेव्हा डंबल खाली जाणार तर तुमचा पाठीचा भाग सुद्धा असा वर येतो. तर हे चुका न करता तुम्ही ना वजन कमी घेतलं तरी चालेल, पण तुमचा कुठल्या मसल वर येतोय हे अगोदर तुम्ही समजून घ्या. महत्वाचं आहे तुमचा लोअर बॉडीचा असा फ्रंट आला तो तुमचा डेल्ट वर जास्त येईल आणि तुमची लोअर बॉडी अशी खाली बेड राहिली आणि तुम्ही हा जो वर्क केला तो तुमचा चेस्ट आणि बॅक दोन्ही मसलवर यूज होईल. आणि याची पोझिशन बरेच जणीने वर्क झाल्यावर मागेही सोडलं डंबल, फक्त बघायचं आजूबाजूला कोणी आहे का नाही, नाही तर त्याच्या पायावर नका पाडू. तुम्ही मागे पहिले बघत जा, मग डंबल ठेवायचा किंवा मग मी जसा घेतला त्या पद्धतीने घेतला तरी चालेल. चला तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.